संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे गँगच्या नावाने मैन गावात दहशतीचे वातावरण असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावकऱ्यांनी थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेत आपल्या सुरक्षेची मागणी केली आहे. नेमकं गावकऱ्यांनी काय सांगितलं आहे पाहूया. तर त्या गुन्ह्यामध्ये हे लोक काही होते तिथं जमा झालेले, परंतु ज्यावेळेस मला 2024ला प्राणघातक हल्ला केला त्यावेळेसही असेच बाहेरगावचे लोक बोलून मला एकट्याला कासारपाटी या शिवारामध्ये अडवून ह्याच गँगनं हे कृष्णा आंधळेच्या गँगमध्ये जे हे पोरं आहेत हे गावातलीच. तर ह्या लोकांनी बाहेरची लोक अनोळखी बोलून माझ्यावर असाच प्राणघातक हल्ला केला होता. परत गावामध्ये कुठला सार्वजनिक कार्यक्रम असला किंवा कुणाचं काही समजा वैयक्तिक कार्यक्रम असला, त्या कार्यक्रमामध्ये हे येऊन गाड्या हे पळविणे, शिट्ट्या मारणे, कोणी काही म्हणलं की बाप गाडं ट्रॅक्टरवर लावायचं, त्याच्या कार्यक्रमाला व्यत्यय आणायचा. विचाराय कुणी गेलं की मग गावातले काही असेच गुंड आणि बाहेरगावचे गुंड बोलून गावामध्ये दहशत निर्माण करण्याचं हे काम करतात. आज 2 वर्ष झालं आम्ही जीव मुठीत घेऊन जगतो. प्रत्येकाला बाहेर काही व्यवसायामुळं किंवा काही कामानिमित्त बाहेर जावं लागतं. तर ह्या लोकांचे प्रत्येक गावामध्ये 10-10, 20-20 पोरांशी कॉन्टॅक्ट आहेत. ते बी दरोड्यामधले आहेत, काही चोऱ्या करणारे आहेत, काही खून मारामाऱ्या अशा गुन्ह्यामधले लोक आहेत. हे त्यांना फोनवर कॉन्टॅक्ट करून लगेच बोलवतात आणि गावातल्या लोकांना किंवा ज्या लोकांबरोबर तक्रार झाली आहे त्या लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात व पोलीस स्टेशनला जाऊ देत नाहीत. तक्रार द्यायला गेलं तर तू जर तक्रार दिलीस तर तुझं जिनं आम्ही मुश्किल करू, तू कुठं फिरणार आहेस, तुझ्याबरोबर किती दिवस माणसं राहणार आहेत, अशा धमक्या टाकून त्या लोकांना तक्रारीपासून बी वंचित ठेवतात. आणि तक्रार दिली तर मग गावात येऊन असंच मिटवी करतात. गावामध्ये हे स्टार्टर ठेवीत नाहीत, मोटर ठेवीत नाहीत. कुठं घेवडं जर असलं तर तिथलं रानातलं चोऱ्या करतात, शेतातल्या शेतातच. कुणी विचारायला गेलं की तुला बघायची का, तुला जगायचं नाही का, अशा धमक्या देतात. तर ह्या लोकांचा बंदोबस्त करण्यात यावा. आणि दुसरी एक धमकी अशी देतात की जोपर्यंत कृष्णा आंधळे बाहेर आहे तोपर्यंत तुमचा आम्ही काटा काढल्याशिवाय राहत नाहीत, कारण तुमचा बाप आणि बाहेर जिवंत आहे, अशा धमक्या देतात. एसपी साहेबांना हीच मागणी की अशा गुंड प्रवृत्तीची जे लोक आहेत, जी नावं आम्ही आज दिलेली आहेत, त्या लोकांचा CDR चेक करावा. कृष्णा आंधळेशी आजही संपर्कात काही लोक आहेत, त्यांचे आम्ही नावं ह्याच्यात दिलेले आहेत. त्यांचा 2 वर्षापासूनचा 2024 ते आजपर्यंत CDR जर चेक केला तर आजही कृष्णा आंधळे तुम्हाला कुठं आहे किंवा नाही हे तुमच्या निदर्शनाशी येईल. आणि ही गाव लेवलच्या नागरिकांना त्रास देताना कुणाच्या फोनच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून येईल. त्याच्यामुळं ह्या लोकांचा CDR चेक करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यात पुन्हा आणखीन यांच्यापाशी त्यांच्यावर गुन्हे नाहीत असं म्हणतात, पण ह्यांच्यावर गुन्हेच दाखल करू दिले नाहीत. काय की कुणाला तरी मध्यस्थी घालायचं, आपण गावातलेच आहेत, दबाव द्यायचा, त्या प्रकारे हे असे गावामध्ये करतात. आणि रात्री बेरात्री मग त्यांना हे जर केलं की तुम्ही कसं करायला काही विचारणा केली तर रात्री बेरात्री येऊन बाहेरचे लोक घेऊन, अनोळखी लोक घेऊन येतात, दगडफेक करतात कधी रस्त्यावर, किंवा काही वाजवितात किंवा तोफा वाजवितात, आमचा हे आला, बॉस आला म्हणून. लोक भीतीच्या पोटी बाहेर सुद्धा निघत नाहीत, त्यांच्या विरोधात कुणी बोलायला तयार नाही. मी आज त्याचा जिवंत साक्षीदार आहे. मी आज मरणाच्या ह्याच्यातून वाचलेला असून सुद्धा मी त्यांच्या विरोधात एक ग्रहशब्द बोलू शकलो नाही 2 वर्ष झालं. पण त्यांची दहशत जी आहे ती गावाला खूप प्रमाणात आहे. गावालाच काय, ही इथली बाहेर गावात पण जातात त्यांच्या लोकांच्या सुपाऱ्या घेऊन. त्यामुळं ह्या लोकांचा बंदोबस्त व्हावा. की खोट्या नोट्या तक्रारी करून याच्या अगोदर मी केस मिटवावी म्हणून माझ्या मुलावर व माझ्या चुलत भावावर आणि आनंद संपत्ती महिंद यांच्यावर एका महिलेची तक्रार द्यायला लावली. त्याच्यानंतर गावामध्ये एक हे आता जो ह्याच्या संतोष देशमुखच्या खून प्रकरणात जो महेश केदार आहे तो गाडीवर पडलेला असताना सुद्धा माझ्यावर आणि माझ्या मुलावर धारूर पोलीस स्टेशनला खोटा गुन्हा दाखल केला की बाबा ह्या दोघा बापलेकांनी मला येऊन मारले म्हणून. तो गुन्हा बी फायनल केलेला आहे. त्यांनी काही पोलीस स्टेशनला मला काही त्रास दिला नाही. मी सत्य घटना आहे ती सांगितल्यामुळं. पण ही जर त्यांच्या विरोधातली तक्रार जर मागं नाही घेतली तर कुठले बी विनयभंगाचे गुन्हे म्हणा किंवा अॅट्रॉसिटीचा गुन्हा म्हणा, पोलीस स्टेशनला दबाव टाकून म्हणा, काही करून गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे लोक त्यांच्या विरोधात कुठलाही ब्रहशब्द बोलत नाहीत.
तक्रार द्यायला जात नाहीत. तरी ह्या लोकांचा बंदोबस्त जेवढा होईल तेवढा SP साहेबांनी करावा. हे काही खोटे नाटं नाही किंवा हाताने मारून घेतलेलं नाही. आणि मी स्वतः तिथं आहे. काय माझ्या हाताचं हाड मोडलं होतं, त्याचं ऑपरेशन केलेलं माझ्याकडे सर्टिफिकेट आहेत. त्या बी वेळेस माणूस त्या गुन्ह्यामध्ये होता, परंतु आनंद संपत्तीचा हे नातलग असल्यामुळे ह्यांनी हातापाया पडून त्याचं नाव मला घालू दिलं नाही. मी त्यांचं ऐकलं, तरी पण त्याचा त्रास आहेच. तरी ह्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळेस पावबंद करावं. आनंदा संपत्ती मैन, मुक्काम पोस्ट मैंदवाडी, तालुका धारूर, जिल्हा बीड व समोरील प्रतिवादी नितीन राजेभाऊ मैन व जयराम राजेभाऊ मैन व राजेभाऊ धोंडेबा मैन हे काल परवा दिवशी मी मंगळवारी मंदिरापाशी बसलेला असताना दारू पिऊन त्यानं ट्रॅक्टर भरधावामध्ये माझ्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. जुन्या वादातून माझ्या भावाचा पाठीमागे त्यानं हात मोडला होता. त्याची तक्रार धारूरमध्ये आहे. माझा भाऊ अंबाजोगाईच्या दवाखान्यात मेडिकल, तिथून त्याचं हाड मोडलेलं निघणारच आहे. आणि तिथून त्या जुन्या वादातून तू माझ्यावर फिर्यादच का दिलीस म्हणून माझ्यावर अंगावर ट्रॅक्टर घालायचा प्रयत्न केला. पण मी मंदिराच्या तिथं सांध्यात पळाल्यामुळं तिथून माझा प्राण वाचला गेला. पुन्हा माणसं जमवून मला साईटला लावलं. तिथून पुढे भांडण झालं आणि माझ्या घरावर येऊन त्यानं तिथून पुढे हल्ला केला. आम्ही दोघं पुन्हा पोलीस स्टेशनला गेलो. आम्ही तक्रार द्यायला होतो. आम्हाला तक्रार आमची पुन्हा आमचं मध्यस्थी करायला 2 माणसं आली. त्यांनी दवाखान्याचं प्रमाणपत्र दारू प्यायला होता फुल. त्यानं मेडिकल होईल म्हणून, दारूचं मेडिकल होईल म्हणून दवाखान्यात ते तक्रार द्यायचा आला नाही पोलीस स्टेशनला. ते दवाखान्यात बी अंबाजोगाईला गेला नाही. 2 दिवस तो भांडण मिटलं म्हणून घरी बसला आणि काल येऊन त्यानं चुकीची माहिती पूर्ण दिली. ह्याची आम्हाला जीवाला इथून पुढं धोक्याचं मला भीती वाटायली म्हणून मी आज सर्व गावकरी आम्ही मिळून माझ्या जीवाला काहीतरी संरक्षण भेटावं म्हणून मी इथं SP साहेबाला नंबरची विनंती करण्याकरता मी बीडला आलोय आणि मी निवेदन SP साहेबाला दिले. निवेदन आम्ही आपलं लेखी प्रमाणात दिलेलं की ह्या लोकांमुळे आम्हाला गाव लेवलला किती त्रास व्हायला आणि विनाकारण मुकदमी करणारे लोक त्याच्यात बदनाम व्हायला लागले. जे की आम्ही प्रामाणिकपणे आमचा कुठल्याही कारखान्याशी अगर कुठंही आमचा 2 रुपयाचा फ्रॉड असेल तर त्यांनी ओपन सांगावं. उलट ह्यांच्याच जे काल बोलत होते त्यांच्या वडिलाला 2-4 वेळेस लोकांनी कारखान्याच्या उचलून नेलं, आरोपी केलं, फलानं केलं, पण आम्ही कधी कुणाविषयी बोललो नाही. पण त्यांनी जे मुकदमाविषयी बोलले त्याच्यामुळे आम्हाला हे बोलण्याची पाळी आली. काल काय नेमका प्रकार घडला होता? काल इथं ह्याला SP ऑफिसला येऊन त्यांनी मला वाटतं काहीतरी बाईट दिली ती. नितीन राजेभाऊ मैद आणि त्यांची पत्नी. काय नेमका प्रकार घडला होता? गावामध्ये त्यांचे भांडणं झालते नाहीत आणि ते म्हणले वाघमोडे साहेबांनी तक्रार घेतली नाही. ते वाघमोडे साहेब गेलेच नाहीत. पोलीस स्टेशन हे कुणासाठी सगळ्यासाठी सारखं असते. आणि ते नशेमध्ये असल्यामुळं ते पोलिसांनी त्यांना समजून सांगितलं असेल किंवा दारूचं उतरल्याच्या नंतर या अल्कोहोल